नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार चे प्रतिनिधी रवी कल्याणकर आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर ते नागरिकांमध्ये जात आहेत. युवा पिढीला संधी भेटली, काय सांगसाल, कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद भेटतोय, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मैदानात उतरलात, काय सांगसाल? आम्हाला असा प्रतिसाद जनतेमधून एकदम उत्तम भेटतोय. खूप आमच्या इथे कॉल येत आहेत आम्हाला, आज इकडे सभा लावा, आमची इकडे मीटिंग लावा म्हणून. इतक्या जोरात आम्हाला आज प्रतिसाद भेटतोय. हा प्रतिसाद का भेटतोय की ही घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी आम्हाला प्रतिसाद भेटत आहे खूप मोठ्या प्रमाणात. तर एकंदरीत पाहायला गेलं तर बालाजी कल्याणकर म्हणतात मी लय विकास केला. विकास झालाय का तसा तुमच्या प्रभागात? आता ते आमचे काका, त्यांच्यावर बोलण्यात मी तेवढा उचित नाही. तरी पण तुम्ही काय आहे ते विकास बघू शकता वार्डामध्ये. हा विकास टक्केवारीवर झालाय. टक्केवारीवर म्हणजे? टक्केवारी म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टदाराचे घर भरले 30-40% कमिशनवर विकास झालेला आहे. हा तुम्ही बघू शकतात. एका रोडचं काम 10 करावं लागायले. तिथे आता वेदांनगरला रोड चालू आहे, इकडे सौरभ बारच्या भाग आमदार नगर मध्ये चालू आहे. गजान मंदिरचं काम चालू आहे. तिथं रोड केलता, आणखी डबल रोड करण्याची काय गरज पडली आज तुम्हाला? का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखवायचं का रोड आम्ही केलेत म्हणून? रोड अगोदर केलते ना, अगोदरचे रोड तुम्ही चांगले केले असले तर ही रोड करण्याची आज अवस्था आली नसती, वेळ झाली नसती ना. नक्कीच. तर तुम्ही आता उमेदवार आहात, तरुण आहात. बालाजी कल्याणकर यांनी सुद्धा त्यांच्या पुत्राला उमेदवारी दिली. तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक आहे? लोकांनी तुम्हालाच कशामुळे निवडून द्यायचं? आमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? इकडे काँग्रेसमध्ये जनसामान्य, सच्चा जनसामान्य माणसाला तिकीट दिलं आहे. आणि तिकडे कल्याणकर साहेबांनी आम्ही 13 वर्ष काम केलं. तिकडे आम्ही शिवसेनेमध्ये अहोरात्र मेहनत केली. 2दा नगरसेवक केलं, 2दा आमदार केला आमच्या काकाला. तरी आम्हाला साहेबांनी उमेदवारी नाही दिली, म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये आलो आणि स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली. पण ही जनता आज म्हणायला लागली, खुद जनता म्हणायला लागली, आम्ही नाही म्हणत. राजा का बेटा राजा नहीं होगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा. ही सध्याच्याला ही चर्चा चालू आहे. तर उमेदवारी सुपुत्रला दिली म्हणताय तुम्ही, त्यांच्या चिरंजीवाला दिली. त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांना दिसलं असेल असं म्हणतायत, ते तुमच्यामध्ये दिसलं नसेल. काय आहे त्यांच्यामध्ये असं? बापा 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 काय दिसलं त्यांच्यामध्ये ते तुम्ही वार्ड क्रमांक 1 मध्ये जनतेला सांगू शकता. तुम्ही जनतेला विचारा, माझ्यात काय दिसलं आणि त्यांच्यात काय दिसत नाही. त्यांच्यात काहीच दिसत नाही. स्वतःचा मुलगा म्हणून उमेदवारी दिली. क्वालिटी काहीच नाही का त्यांच्या? काहीच क्वालिटी नाही. तुम्ही विचारू शकता. समाजकार्यात आहेत वाटते ना आधीपासून ते. कुठे आहे दाखवा ना. एखादे व्हिडिओ असतील ना तुमच्याकडे, दाखवा तुम्ही तुमच्या चॅनलला. तर आता 2 दिवसापूर्वी बाळासाहेब देशमुख यांना अटक झाली. काय प्रकरण होतं ते, काय नेमकं काय सांगतो? त्या प्रकरणावर आम्ही काही बोलू नाही शकत. ते पण निष्ठावंत होते त्यांचे. त्यांनी दोघं बंधू आहेत, त्यांनी तिकडे बघून घ्या होते. त्यांच्यावर अन्याय झाला वाटते का तुम्हाला? अन्याय तर मला नाही वाटत, पण जनतेला वाटत आहे अन्याय झालाय. बाळासाहेब देशमुख 100% अन्याय झालाय. जनता म्हणत आहे अन्याय झाला. काय काय प्रश्न आहेत तुमच्या प्रभागात सध्या? आमच्या प्रभागात ड्रेनेज लाईन असतील, पोलवरचे लाईट असतील, घंटा गाडी असेल टाइमवर येत नाही, असे विविध प्रकारचे खूप प्रॉब्लेम आहेत आमच्या वार्डामध्ये. तुम्ही तर बालाजी कल्याणकर यांच्या सोबत होतात म्हणतात अगोदर, तेव्हा तुम्ही हे त्यांना प्रश्न सांगितले नाही का, अडचणी सांगितल्या नाही? तिथं कसं होतंय, आम्ही सांगायला गेलं तर तेव्हा काय सांगाव, आपलेच दातन आणि आपलेच होट म्हणतात. आम्ही सांगायचा खूप प्रयत्न केला, पण काय मुळीच तुम्हाला माहीतच आहे. काय दादागिरी करतात का ते? घरचं आहेर होते ते असं म्हणतात. काय करतात काय नेमकं? कळू द्या जनतेला. जनतेला कळू द्यायचं नाही. जनतेला माहित आहे. मी सांगण्यात एवढं तात्पर्य नाही, जनतेला माहिती आहे. तुमच्या अश्रूचा बांध फुटला होता, तुम्ही रडत होता एका व्हिडिओ मध्ये. काय कारण आहे, काय सांगता? अहो, जशी प्रभू रामाची लक्ष्मणानं सेवा केली, तशी आम्ही 13 वर्ष सेवा केली. ती लढू ये ना तर राहतय काय. हो, काय सेवा केली तुम्ही अशी? 2दा नगरसेवक केलं, 2दा आमदार केलं. घरच्या भाकरी खाऊन फिरलो 2 खूप सेवा केली.
त्यांच्या सोबत होतो तेव्हा आम्ही कट्टर होतो. कशामुळे नाही दिली उमेदवारी वाटते तुम्ही? उमेदवारी आम्हाला त्यांच्या मुलाला समोर करायचं होतं, त्यांच्या मुलाला राजकारणात आणायचं होतं म्हणून नाही दिली असेल. घंटा गाडी वगैरे नाली साफसफाई होते का तुमच्या बरोबर? गाडी येते का रोज घंटा गाडी? नाही येत, गाडीमध्ये काहीच नाही. ते तर म्हणतात कामं केले मी. कामं केले तर दाखवा ना. म्हणून तर 2-2, 3-3 रस्ते डबल करावं लागलेत ना. त्यांनी एका प्रकारे त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. ते म्हणतात मी एका ऑटो चालकाला बी उमेदवारी दिली, ते दिसत नाही. ऑटो चालक केव्हा होता तो? 10-15 वर्ष झाले. ऑटो चालकाच्या नंतर त्यांना काय काय चालवलं ते बघा ना तुम्ही. काय ऑटो चालक होत्या म्हणायला तुम्ही? बघा तिकडे काय जाऊन. काय काय काम करतात ते त्यांना माहित काय काम करतात ते. ते तर म्हणतात आम्ही ऑटो कशाला लोकांचं लक्ष ते ठेवा. म्हणतात की मी मुलाला उमेदवारी दिली पण ऑटो चालकाला पण दिली उमेदवारी, ते काऊन बघत नाही? अहो बाबा, ऑटो चालकाला दिली पण इकडे पण ते ऑटो चालकाला काय दिली? डम्मी आहे तो उमेदवार, डम्मी उमेदवार दिलाय त्यांनी. म्हणजे भाजप शिवसेनेचे डमी उमेदवार देऊन सेटलमेंटचं राजकारण करते असं म्हणायचं का तुम्हाला? आता ते मी त्यावर काय बोलू नाही शकत. ती जनता म्हणाली बापा, पण मी त्यावर काय बोलू नाही शकत. म्हणजे समेरम्याचं राजकारण चालू आहे इथं नांदेडमध्ये. असेल तसं कदापि. 2 उमेदवार पळून गेले शिवसेनेचे. त्यांना पाठबळ लावावं लागते, उगाच पळून नाही जात. उगा काहीतरी करायचं आणि काही सांगायचं, त्यात पर्याय आहे काय? त्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती, बरोबर आहे, महानगरपालिकेवर. अशोकराव चव्हाण म्हणतात आता ते भाजपमध्ये गेलेत. तुम्ही मला आणखी एकदा संधी द्या, आम्हाला नांदेडचा चेहरा मोहरा बदलू. काय संधी देऊन काय डबल आदर्श घोटाळा करायचा आहे काय? तेच करायचंय काय बार बार? इथं फक्त काँग्रेसचा झेंडा फडकणार. कशामुळे तुम्हाला निवडून देतात लोक? काय कारण होतं? माझ्यामध्ये कशी एक ऊर्जा आहे काम करण्याची. सकाळी 6 पासून मी गेली 1-1.5 वर्ष झालं काम करत आहे. त्यामुळं मला 100% लोक निवडून देतील. तुम्ही 6 वाजतापासून प्रचाराला फिरताय म्हणतात. बालाजी कल्याणकर म्हणतात मी 5 वाजल्यापासून. तुम्ही काय करा, याच्या समजा आता म्हणण्यापेक्षा उद्या सकाळी यायचं, एक जण माझ्या दारात ठेवायचं, एक जण त्यांच्या दारात ठेवायचा. कोण किट लावतंय ते बघायचं. आता नागरिकांमध्ये जात आहे, नागरिक काय म्हणतात? सगळ्यात महत्वाचा प्रश्न नागरिकांचा काय वाटतोय ते सुटायला पाहिजे आणि ते तुम्ही निवडून आल्याच्या नंतर त्या प्रश्नावर हात घालणार. नागरिक इथे आम्हाला म्हणतात की दिवाबत्तीची सोय नाही आणि घंटा गाडी आणि प्रथमतः म्हणजे ड्रेनेज लाईनचे कामं खूप अडकलेले आहेत. ते मी सर्वप्रथम करेन. नागरिकांना हा मी शब्द देत आहे. ते तर म्हणतायत, त्यांचे कार्यकर्ते म्हणतायत भरपूर विकास केला, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारतो. विकास केलाय तर 2-3 रस्ते एकच रस्ता डबल का करावं लागायला ते सांगा ना तुम्ही. टक्केवारीमध्ये सगळं भकास कारभार झालाय का? ते तर चालूच आहे. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल, हे होते रवी कल्याणकर, प्रभाग क्रमांक 1चे प्रतिनिधी. एकंदरीत पाहायला गेलं तर हे तरुण तडफदार उमेदवार आहेत. एकंदरीत मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असताना मला संधी न देता मुलाला संधी दिली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली पाहायला मिळते. बालाजी कल्याणकर यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास नाही भकास केलाय. पूर्ण टक्केवारीच्या कामामुळे निकर्ष दर्जाची कामं झालीत अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते.